नमस्कार, मी चित्रा मसलेकर. आपले GA चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आता मी सांगाडा या कथेचा चौथा भाग वाचणार आहे. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या निळा सावळा या पुस्तकातनं ही कथा घेतलेली आहे. मास्तर बापटाच्या घरातनं बाहेर पडले आणि घरी आले. त्यानंतर मास्तरांनी सारं संभाषण शब्दशः कमलला सांगितलं. ती काही बोलली नाही. भूक होती तरी उपाशीच मास्तर अंथरुणावर पडले. रात्रभर त्यांची तळमळ चालू होती, पण आता रागाचा भर जरा ओसरला होता. फक्त दुःखाची ओली पावलं येरझाऱ्या घालत होती. काल परवाची आपली परकरी पोर आज मोठी झाली, प्रेमात पडली. तिचा आता स्वतःचा संसार उभारणार, तो फळणार, याचा त्यांना एकदम आश्चर्य वाटलं. थोडा आनंदही झाला. काळ काय वेगाने पळतो आहे. मापाऱ्यांनी चुकून मोठं माप घातलं तिच्या पदरात, पण आता ती जाणार या कल्पनेनी त्यांना फार एकाकी वाटू लागलं. एवढीशी चिमुरडी, पत्नीच्या मृत्यूनंतर ती तिच्या सावलीप्रमाणे घरात हिंडत होती. तिच्या प्रेमाच्या पायघडीवर त्यांना स्वतःचं दुःख अनेकदा जाणवतच आहे. पण आता ती जाणार सारं घेऊन. बापट तसा काही वाईट नव्हता. आता तर तो चांगला भरला होता. मगाशी नुसता गंजी फ्रॉक घालून सामान बांधत असताना त्याचे दंड कसे भरदार वाटले. आपण त्याच्या बापाचा उल्लेख नको होता करायला. जे दुःख आपलं आहे त्याचे शिंतोडे इतरांवर कशाला. 2 दिवसांनी त्याच्याकडे जाऊन त्याची क्षमा मागण्याचं त्यांनी ठरवलं. पण कमल, कार्टीने आपल्याला का नाही सांगितलं पहिल्यांदा? तिने आपल्याला का असं परक्यासारखं वागवावं, उंबरठ्यावर बसवावं? मी कोणीच नाही का तिचा? मी काही तिच्या सुखाआड आलो नसतो. पण छे, आपण तिला मारायला नको होतं. आपल्या आयुष्यात आपण होऊनच हे आणखी एक दुःखाचं रोपटं लावलं. उद्या दुपारी तिला सारं समजावून सांगितलं पाहिजे. म्हणावं, कमल, तू सुखी होणार असशील तर अवश्य जा. मला पण तू एका मित्राप्रमाणे मन मोकळेपणानं का नाही सांगितलंस? आणि जाताना मी तुला मारलं याची आठवण मात्र बरोबर घेऊन जाऊ नकोस हो. नाहीतर मला ते जाणवेल, फार फार जाणवेल. मास्तरांना 2-4 तास चाळवलेली झोप लागली असेल नसेल. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने ते लवकरच उठले. कमलने दिलेला चहा मुकाट्याने घेतला आणि शाळेत जायला निघाले. जाताना तिच्याशी काहीतरी बोलावं म्हणून जरा घुटमळले. तिचा चेहरा जागरणाने मळला होता. डोळे लालसर दिसत होते. त्यांना एकदम स्वतःची शरम वाटली, थोडा संकोचही, आणि मग ते तसेच बाहेर पडले. साधारण 9-9:30ला कमलनी एक चिठ्ठी आणि घराची किल्ली मास्तरांकडे शाळेत पाठवली. प्रिय दादा, मी माझी निवड केली आहे. मी जात आहे. घराची किल्ली सोबत आहे. मला माझं आयुष्य आवडतं. ते सुखवावं असं सुद्धा वाटतं. बापूचं आयुष्य तुम्ही घालवलंत. माझंही तसंच व्हावं असं मला वाटत नाही. मला क्षमा करा. मी फार स्वार्थी आहे. तुमची कमल. मास्तरांनी पत्राची घडी करून खिशात ठेवली आणि घराची किल्ली रिंगमध्ये काळजीपूर्वक बसवली. त्यांनी रजा काढली नाही की तासही थांबवले नाही. घरी आल्यानंतर मात्र सारा दिवसभर
ते एखाद्या भ्रमिष्ठाप्रमाणे बसून होते. कमलचं लग्न झालं, अगदी गावातच. पण मास्तरांना कोणी बोलावलं देखील नाही. नुसता एक औपचारिक ढोंगी शब्द जरी आला असता तरी मास्तर वेड्यासारखे गेले असते. बापटाची भर मांडवात त्यांनी क्षमाही मागितली असती. कमलला आशीर्वाद दिला असता. करवतकाठी रेशीम उपरणं अंगावर टाकून ते लगबगीने मिरवलेही असते. बरं, कमल गेली तीही तशीच नाही. जाताना चावा घेऊन जुनी जखम उसवून गेली. बापूची आठवण होताच मास्तरांची कानशिलं जळत. घरी परत येताना त्यांना मान वर करवत नसे. कवड्या खुळखुळल्या जाव्यात त्याप्रमाणे सारख्या हलत असणाऱ्या माणसांच्या घोळक्यात बापूच्या वर्गातलं कोणी नाही ना, त्याचा कोणी मित्र तर भेटणार नाही ना, अशी त्यांना सारखी भीती वाटे. त्यावेळी बापूही मॅट्रिकला होता, पण त्याचा सगळा वेळ हॉकी खेळण्यात जात असे. रिझल्टच्या दिवशी त्याला घरी यायला उशीर झाला. मास्तर येरझाऱ्या घालत होते सारखे. स्वतः जाऊन त्याचा रिझल्ट बघणं त्यांना नको होतं. त्या गर्दीत आपला आनंद किंवा दुःख खाजगी राहणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती. पण हा बापू कोण? कोण होता बापू? ते पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खाली चॅट बॉक्समध्ये तुमच्या काही सूचना असतील तर त्याही द्या आणि आपले अभिप्रायही नोंदवा. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.